शिवसेना पक्ष चिन्हावरची सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। याबाबत उद्धव ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे कोर्टात जोरदार युक्तिवाद करतायत। 30 जुलैच्या सुनावणीवेळी सिब्बलांनी केलेला युक्तिवाद हा पक्ष चिन्हाच्या निर्णयाबाबतीत गेम चेंजर ठरेल अशी चर्चा व्हायला लागली होती। यानंतर 5 ऑगस्टला झालेल्या सुनावणीत सुद्धा सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद हा उद्धव ठाकरेंसाठी अतिशय सकारात्मक असल्याचं आता बोललं जातंय। या सुनावणीवेळी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा कसा चुकीचा आहे हे सांगतानाच एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेले आमदार हे अपात्रच होते असा महत्त्वाचा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। ज्या दोन गोष्टी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात मांडल्या त्यामुळे आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट येऊन गेम फिरणार अशा चर्चांना सुरुवात झाली आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरेंनाच मिळायला हवं याबाबत सिब्बलांनी केलेला युक्तिवाद काय, त्यांनी मांडलेल्या दोन मुद्द्यांमुळे गेम कसा फिरू शकतो पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवेळी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी सगळ्यात महत्त्वाचा फोकस ठेवलाय तो शिवसेनेच्या घटनेवर। निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देताना शिवसेनेची 2013 आणि 2018 ची घटना अस्तित्वात नसल्याचं सांगितलं होतं। पण यावरून युक्तिवाद करताना सिब्बलांनी शिवसेनेचा इतिहास सांगितलाय। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर मार्च 2013 मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकारिणीत जे बदल करण्यात आले त्याची माहिती निवडणूक आयोगाला त्यावेळी दिली होती। त्यानंतर 27 फेब्रुवारी 2018 ला घटनेत जे काही बदल झाले त्यातले काही तांत्रिक मुद्दे सिब्बलांनी सांगितले। 2013च्या आधी शिवसेना पक्षप्रमुख हे पदच अस्तित्वात नव्हतं। तेव्हा शिवसेना प्रमुख हे एकमेव पद होतं आणि ते बाळासाहेब ठाकरेंचं होतं। 2013 मध्ये हे पद गोठवून शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार करण्यात आलं। 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून एकनाथ शिंदेंची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणूनच केली होती। या सगळ्या नियुक्त्यांबद्दल निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली होती। जर या नेमणुका निवडणूक आयोगानं मान्य केल्या असतील तर 2013 आणि 2018च्या घटनेतला बदल उपलब्ध नाही असं निवडणूक आयोग कसं काय म्हणू शकतो। 1999 ची शेवटची घटना जर निवडणूक आयोगाकडे असेल तर तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख हे पदच अस्तित्वात नव्हतं। मग 2013 आणि 2018च्या पक्षप्रमुखांनी केलेल्या नेमणुका निवडणूक आयोगानं कशा मान्य केल्या हा मोठा विरोधाभास आहे। याकडे सिब्बलांनी कोर्टाचं लक्ष वेधलंय। आता सिब्बलांचा हा युक्तिवाद महत्त्वाचा मानला जातोय। निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्ह देताना ट्रिपल टेस्ट करावी लागते। ही टेस्ट 1971च्या सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितली होती। यातली पहिली टेस्ट म्हणजे पक्षाच्या संविधानातील उद्दिष्ट आणि विचारधारा कोणता गट पुढे नेतोय याचा विचार करणं। दुसरी टेस्ट म्हणजे पक्षाच्या संविधानानुसार संघटनात्मक रचना, पदाधिकारी आणि अंतर्गत लोकशाही कोणाच्या बाजूने आहे हे तपासणं। आणि तिसरी टेस्ट म्हणजे पक्षाच्या संघटनात्मक आणि विधिमंडळातील पक्षामध्ये कोणत्या गटाकडे बहुमत आहे हे तपासणं। जेव्हा निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिला तेव्हा सांगितलं की पहिली टेस्ट म्हणजे विचारधारा कोणता गट पुढे नेतोय हे सांगता येत नाही। तसंच पक्षाच्या घटनेबाबतची दुसरी टेस्ट यामध्ये 2018ची शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरच नाही। त्यामुळे तिसऱ्या टेस्टनुसार विधिमंडळातील सदस्यांचं बहुमत हे एकनाथ शिंदेंकडे असल्यानं त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देत असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं। पण घटनेतल्या 2013 आणि 2018 मधल्या बदलांकडे निवडणूक आयोगानं दुर्लक्ष केलं। त्याच्या कायदेशीर बाबी विचारात न घेताच तिसऱ्या टेस्टनुसार विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारे पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलाय। 2013 आणि 2018च्या घटनेतील बदलाला कोणीही आव्हान दिलं नव्हतं किंवा ती अनधिकृत ठरवली नव्हती। त्यावेळच्या लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख आहेत हे मान्य केलं होतं। एकनाथ शिंदेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचं सदस्य ठाकरेंनीच केलं। त्यांच्या मंत्रिमंडळातच शिंदे मंत्री होते। 2019 मध्ये विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेंना आणि सुनील प्रभूंना प्रतोद करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला होता। त्याची माहिती विधानसभा अध्यक्षांना दिली होती असं सिब्बल म्हणाले। या सगळ्यावर निवडणूक आयोग, विधानसभा किंवा लोकसभा अध्यक्ष तसंच शिंदे आणि त्यांच्या गटातल्या नेत्यांनी कधीही आक्षेप घेतलेला नाही। म्हणजेच उद्धव ठाकरेच शिवसेना पक्षप्रमुख होते। 2013 ला शिवसेनेच्या रचनेत तयार झालेल्या पदावर जर कोणी आक्षेपच घेतला नसेल तर 2013 आणि 2018ची घटना अस्तित्वातच नाही
असं निवडणूक आयोग कसं काय म्हणू शकतो? तसंच 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेते म्हणून त्यांच्या गटानं नियुक्ती केली. हे पदच शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही. त्यामुळे ही नियुक्ती बेकायदेशीर आहे. याकडे कपिल सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलंय, जी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट मानली जाते. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदार अपात्रतेचा. 20 जून 2022ला महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये क्रॉस वोटिंग झालं. त्यामुळे मवियाच्या उमेदवाराचा पराभव झाला. मग अचानक एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 31 आमदार सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. हा फक्त योगायोग नव्हता, तर ते सगळं ठरवून झालं होतं. आपल्याला बड्या पक्षाचा पाठिंबा आहे असं शिंदेंनी जाहीरपणे म्हटलं होतं. त्यानंतर 21 जून 2022ला उद्धव ठाकरेंनी पक्षाची बैठक बोलावली. त्यामध्ये विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची विधिमंडळाचे नेते म्हणून नियुक्ती झाली, असं सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्ला बागची यांनी पक्षाच्या या निर्णयावर शिवसेनेच्या तेव्हाच्या सगळ्या 56 आमदारांच्या सह्या होत्या का, असा प्रश्न केला. त्यावर सिब्बल म्हणाले, विधिमंडळाचे बहुतांश आमदार हे त्यावेळी सुरतला गेले होते, त्यामुळे त्यांच्या सह्या त्यावर नाही. पण महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालात सुप्रीम कोर्टानेच सांगितलं होतं की विधिमंडळ पक्ष कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, तो राजकीय पक्षाच्या प्रमुखांचा निर्णय आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली. याबाबतची माहिती तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही देण्यात आली होती, असं सिब्बल यांनी कोर्टात सांगितलंय. याच मुद्द्यावरून सिब्बल यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा युक्तिवाद केला. शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनी त्यांची वेगळी बैठक घेऊन विधिमंडळाचे गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड केली आणि भरत गोगावले यांना मुख्य प्रतोदपदी निवडलं. पण गोगावलेंची प्रतोदपदी झालेली नियुक्ती सुप्रीम कोर्टानेच बेकायदेशीर ठरवली होती. शिंदेंच्या आमदारांनी अखंड शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हीप झुगारून त्यावेळी बैठकीला हजेरी लावली नव्हती. पण प्रभू हेच मुख्य प्रतोद असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. याचाच अर्थ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी राज्याबाहेर सुरत आणि इतर ठिकाणी घेतलेले निर्णय हे कायदेशीर होत नाहीत. त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षाच्या प्रमुखांचा आदेश झुगारून या सगळ्या गोष्टी केल्यात. म्हणजेच त्यांनी आपल्या पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेनं सोडलं होतं. सुनील प्रभू प्रतोद असताना त्यांनी दुसरे प्रतोद नेमले, म्हणजेच शिवसेनेत फूट पडली हे स्पष्ट आहे. हे आमदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला. जर आमदारांचे गट अशा प्रकारे निर्णय घेऊन सरकार उलथवायला लागले तर हे भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं सिब्बल यांनी सांगितलं. सिब्बलांच्या या युक्तिवादावर न्यायमूर्ती बागची यांनी अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली. राजकीय पक्षाचा निर्णय हा विधिमंडळ पक्षाच्या निर्णयापेक्षा सर्वोच्च ठरतो, हेच कायद्यानुसार दिसून येत आहे, असं बागची म्हणाले. यालाच जोडून सिब्बल पुढे म्हणाले की पक्षाचं चिन्ह हे संपूर्ण राजकीय पक्षाचं चिन्ह असतं. फक्त एखाद्या गटाचे आमदार खासदार त्या चिन्हावर निवडून आलेत म्हणून ते त्यांचं होत नाही. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह देताना फक्त विधिमंडळ पक्ष नाही तर संपूर्ण राजकीय पक्षाच्या संख्याबळाचा विचार केला गेला पाहिजे, असं सिब्बल म्हणाले. आता सिब्बलांचा हा युक्तिवाद आमदार अपात्रतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातोय. एकनाथ शिंदे आणि त्यांचे नेते कायमच आपली शिवसेना हाच खरा पक्ष आहे, ही पक्षातली फूट नाही असं सांगत आले. पण आता कपिल सिब्बल 2022 मध्ये जे झालं ती पक्षातली फूटच होती. त्यामुळे त्यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र होण्यापासून वाचण्यासाठी दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन होणं गरजेचं होतं किंवा त्यांनी आपल्या आमदार खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. या सगळ्यामुळं ही फूट होती हे मांडण्याचा प्रयत्न करून कपिल सिब्बल या आमदारांनाच अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. जर कोर्टाने असा निर्णय दिला तर विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळावरून निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आणि विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना पात्र ठरवणं हे दोन्ही निर्णय अवैध ठरतात आणि साहजिकच ही गोष्ट शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं पॉझिटिव्ह ठरते. एकंदरीतच 5 ऑगस्टला शिवसेना पक्ष चिन्हाबाबतच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद हा उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचा ठरू शकतो असं आता म्हटलं जात आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत गुरुवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. 5 ऑगस्टच्या सुनावणीनंतर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्रत्येक कृती बेकायदेशीर होती. घटनेतल्या 10व्या परिशिष्टानुसार शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र होतील. शिवसेना पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे बेकायदेशीरपणे सोपवण्यात आलंय. संविधानातल्या तरतुदीनुसार काम झालेलं नाही हे कपिल सिब्बल यांनी कोर्टात योग्य प्रकारे मांडलंय. त्यामुळे पक्ष चिन्ह आम्हाला मिळेल
असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय. तर यावर शिंदेच्या सेनेचे नेते राहुल शेवाळे म्हणाले, सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद आमचे वकील नक्कीच खोडून काढतील. त्यांनी खोटी बाजू कोर्टासमोर मांडली आहे, त्यामुळे आमची खरी बाजू कोर्टासमोर आमचे वकील नक्कीच मांडतील. आम्ही सगळ्या प्रक्रिया घटनेच्या नियमांनुसारच केलेल्या आहेत, असं शेवाळे यांनी सांगितलंय. त्यामुळे आजच्या या सगळ्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्ट नक्की काय निर्णय घेणार, शिवसेना पक्ष चिन्ह नक्की कोणाचं, या निकालाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ठाकरेंसाठी गेम चेंजर ठरू शकतो का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.